म्हातारी आणि 3 चोर. विलासपूर गावात एक म्हातारी राहत होती. ती खोल्या भाड्याने द्यायची आणि त्यातून मिळालेल्या पैशातून ती दैनंदिन जीवन जगायची. त्या म्हातारीचं घर चौरस्त्याच्या अगदी मध्यवर्ती होतं. त्यामुळे सगळ्या खोल्या नेहमीच प्रवाशांनी भरलेल्या असायच्या. एके दिवशी 4 धष्टपुष्ट तरुण भक्तांच्या वेशात रात्रीच्या वेळी तिथे आले आणि त्या म्हातारीकडे गेले. त्यांच्यातला एक जण त्या म्हातारीला म्हणाला, आजी, आम्ही आमची काशीची यात्रा सुरू केली आहे. आम्हाला या गावात काही दिवस राहायचंय, म्हणून आम्हाला भाड्याने खोली हवीये. तुम्ही आम्हाला खोली देऊ शकाल का? म्हातारीने त्यांच्या वेशाकडे पाहिलं आणि त्यांना खोली भाड्याने द्यायला नकार दिला. मग ते त्या म्हातारीला म्हणाले, आम्ही देवळात भजन म्हणतो आणि त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही तीर्थयात्रेला जातो. आम्हाला या गावातल्या रामाच्या मंदिरात काही दिवस भजन म्हणायचं आहे, म्हणून आमच्यावर दया करा आणि आम्हाला खोली भाड्याने द्या. तुम्हाला जे काही पैसे हवे असतील ते आम्ही द्यायला तयार आहोत. अशी त्यांनी तिला विनंती केली. जेव्हा त्यांनी तिला अशा प्रकारे विचारलं तेव्हा ती त्यांना नकार देऊ शकली नाही आणि तिने त्यांना खोली भाड्याने दिली. जेव्हा ते त्यांचं सामान घेऊन रूममध्ये जात होते तेव्हा त्यांनी तिला एक छोटं गाठोडं दिलं. ते सुरक्षित ठेवायला सांगितलं. जेव्हा तिने विचारलं की या गाठोड्यात काय आहे, तो माणूस म्हणाला, आतापर्यंत देवासाठी जे कार्यक्रम आम्ही केले त्यात मिळालेले हे पैसे आहेत. आम्ही यात 1000 रुपये ठेवलेले आहेत. आमच्या खोलीत ते सुरक्षित राहणार नाहीत, म्हणून हे पैसे तुम्ही तुमच्या लोखंडी पेटीत ठेवा. ती म्हातारी यासाठी तयार झाली आणि ते पैशांचं गाठोडं घेतलं. आजी, अजून एक गोष्ट. आम्ही चौघेही एकत्र आलो आणि पैशांबद्दल विचारलं की मगच तू हे पैसे आम्हाला दे. त्या म्हातारीने हे मान्य केलं. थोड्या दिवसांनी त्या 4 माणसांनी एका कपड्याच्या दुकानातून कपडे घ्यायचा विचार केला. तिकडे त्यांनी घेतलेले सगळे कपडे एका बाजूला ठेवले आणि त्यांच्यातील एका माणसाला म्हातारीकडे जाऊन ते पैसे आणायला सांगितले. तिचं घर त्या दुकानापासून खूपच जवळ होतं, त्यामुळे पैसे आणायला जास्त त्रास होणार नव्हता. एक जण लगेच तिच्याकडे गेला आणि त्या म्हाताऱ्या आजीला म्हणाला, आम्हाला त्या दुकानातून कपडे घ्यायचे आहेत. माझे मित्र त्या दुकानातच थांबलेत. जर तुम्ही आम्हाला ते पैशांचं गाठोडं दिलं तर आम्ही त्यातले काही पैसे तिकडे देऊ आणि आम्हाला कपडे विकत घेता येतील. मग म्हातारीने त्या कपड्यांच्या दुकानात पाहून त्या तिघांनाही विचारलं, अरे, ह्या पैशांचा गाठोडा देऊ का? मग त्या तिघांनीही तिथून ते पैसे देण्यासाठी इशारे केले. मग तिने ते पैसे त्याच्याकडे दिले. तो माणूस ते पैसे घेऊन तिघांना फसवून दुसऱ्याच रस्त्याने निघून गेला. बराच वेळ झाला तो आलाच नाही, म्हणून या तिघांनाही संशय आला. जेव्हा ते पुन्हा रूमवर आले तेव्हा त्यांना कळालं की तो पैसे घेऊन पसार झाला आहे. मग या तिघांनीही एक योजना केली. ते तिघेही त्या म्हातारीकडे गेले आणि अगदी भोळेपणाने त्यांनी विचारलं, आजी, आम्ही तुम्हाला जे पैसे दिले होते ते आम्हाला आता द्या. म्हातारीला एकदम आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, अरे, आता थोड्या वेळापूर्वीच तर तुम्हाला विचारून मी तुमच्यातल्या एकाला ते पैसे दिले, हो ना? मग पुन्हा मला काय विचारताय? त्यावर ते तिघेही चोर जोरात ओरडले आणि म्हणाले, म्हातारीचं बोलणं ऐकून ते तिघेही चोर जोरात ओरडले आणि म्हातारीला म्हणाले, ही आजी तर चोर दिसतीये. तिने आपले पैसे चोरले आणि आता भोळेपणाचा आव आणतीये. ते ऐकून सगळे लोक तिथे जमा झाले, पण ते काहीच बोलू शकत नव्हते. त्यामुळे ते शांत उभे राहिले. मग थोड्या वेळाने एक बलराम नावाचा तरुण पुढे आला, ज्याने यांच्या आदल्या दिवशीच तिथे खोली भाड्याने घेतली होती. त्याने म्हातारीला पाठिंबा दिला. तो म्हणाला, मी सुद्धा पाहिलं आहे की तुमच्या माणसाने आजींकडून पैसे घेतलेले, पण तुम्ही जे बोलताय ते अजिबात योग्य नाही. मग ते तिघेही चोर एकत्र म्हणाले, आम्हाला माहितीये, या चोरीमध्ये तू देखील या म्हातारीचा साक्षीदार आहेस. त्यांच्यातला वाद खूपच गंभीर झाला आणि हे सगळं प्रकरण न्यायाधीशापर्यंत गेलं. न्यायाधीशांनी आजीला विचारलं, त्यांनी तुला खरंच पैशाचं गाठोडं दिलं होतं का? ती म्हातारी म्हणाली, होय साहेब, त्यांनी दिलं होतं. त्यांच्यातल्याच एकाला मी पैसे दिले आणि तेही त्यांना विचारूनच दिले. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, मी खरंच बोलतीये. मग ते न्यायाधीश आजीला म्हणाले,
त्यांनी तुम्हाला पैसे देताना काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा ते एकत्र चौघेही येऊन पैसे मागतील फक्त तेव्हाच ते पैसे द्यायचे. मग तसं का नाही केलं? आजीने उत्तर दिलं, त्या तिघांनीही मला पैसे देण्याचे इशारे केले. म्हातारीचं बोलणं ऐकून न्यायाधीश त्या म्हातारीला म्हणाले, तू चूक केली आहेस. ते चौघे आल्यानंतरच तू त्यांना पैसे द्यायला हवे होतेस. पण त्यांच्यातला एक जण आला आणि तू त्याला पैसे दिलेस. आता तू त्यांना त्यांचे पैसे परत द्यायला हवे. त्याचवेळी बलराम न्यायाधीशांना म्हणाला, साहेब, मी साक्षीदार आहे की आजींनी त्यांना पैसे दिले होते ते मी पाहिलंय. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ही माणसं आजींना फसवू पाहतायत. तुम्ही आजींना न्याय द्या. अशा प्रकारे आजीला पाठिंबा देऊन त्याने न्यायाधीशांना विनंती केली. मग ते चोर जोरात ओरडून म्हणाले, साहेब, हा माणूस खोटं बोलतोय. न्यायाधीशांनी बलरामकडे पाहिलं आणि ते त्याला म्हणाले, यात आता बोलण्यासारखं काहीच नाही. तुला जर आजींची मदत करायची असेल तर तू त्यांच्या ऐवजी पैसे दे आणि मग त्यांना पाठिंबा दे. त्यांचं बोलणं ऐकून बलराम म्हणाला, ठीक आहे, तुम्ही म्हणता तसे आजींऐवजी मी त्यांना पैसे देतो. पण ते चौघे एकत्र आले तरच मी त्यांना पैसे देईन. त्यांच्याच अटीनुसार चौघे एकत्र आले तरच पैसे द्यायचे होते ना. मग हे तर तिघेच इथे आहेत. यावर ते तिघेही उत्तर देऊ शकले नाहीत आणि ते आश्चर्यचकित झाले. बलरामने न्यायाधीशांना त्या चौघांबद्दल अजून एक सत्य सांगितलं. साहेब, हे चौघेही चोर आहेत जे सगळीकडे माणसांना असेच फसवतात आणि त्यांचे पैसे लुबाडतात. ते त्यांचा वेश बदलून असेच जगतात. बलरामची हुशारी बघून न्यायाधीशांनी त्याचं कौतुक केलं आणि या तिघांनाही तुरुंगात पाठवलं. बलरामच्या युक्तिवादावर न्यायाधीश खुश झाले आणि राजाच्या दरबारात त्याला न्यायाधीश पद देण्याचं सुचवलं. आजीने बलरामला दत्तक घेतलं कारण आजीला त्याने अशी मदत करून तिचं नाव जपलं. ती आजीही त्याची स्वतःच्या मुलासारखी काळजी घेऊ लागली. Hi kids! Hope you liked the video. Subscribe for more videos. Visit us in Facebook and Twitter.